नमस्कार. महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर या मंदिरात आलेलो आहोत. उद्यापासून 15 तारीख महाशिवरात्री लातूरची भव्य दिव्य अशी यात्रा सुरुवात होणार आहे यात्रेला. तर आपल्यासोबत मंदिरचे पुजारी भालचंद्र पंडित जी आहेत. तर साहेब, तुम्ही किती वर्ष झाले इथं पुजारी म्हणून कार्यरत आहे? हे लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालय लातूर हे पूर्ण नगरीचं दैवत आहे आणि हे 73वा होणारा देवाचा जे आहे महाशिवरात्रीचा पर्व, म्हणजे 73 टोटल वर्ष झालं. तर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी कमीत कमी लाखोच्या संख्येनं या ठिकाणी भाविक येतात आणि जर भाविक दर्शनाला उभा टाकला तर अर्धा ते 1 तासामध्ये दर्शन होतं त्यांचं. सरासरी किती दिवस जत्रा असते सर? आता या ठिकाणी आजचं जे आहे 15 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत म्हणजे 15 दिवसाची यात्रा आहे. अजून कोणते जत्रेच्या मार्फत तुम्ही कार्यक्रम राबवता या जत्रेमध्ये? या ठिकाणी या 15 दिवसामध्ये या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम असतो, रुद्राभिषेक असतो, कीर्तन सेवा असती, तर त्याच्यानंतर आदर्पण लेडीजचे कार्यक्रम केले जातात. याशिवाय यावर्षी नवीन वर्षी माऊली महाराजाची जी पादुका आहेत 22 तारखेला या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिरमध्ये येणार आहेत आणि या ठिकाणी हेलिकॉप्टरवरून सिद्धेश्वर मंदिरावर पुष्पवृष्टी होणार आहे आणि या ठिकाणी त्यांचं पूजन होऊन इथून मिरवणूक निघणार. तर म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जे मॅनेजमेंट पूर्ण यात्रेचं कसं आहे आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचे त्रास किंवा असुविधा होणार नाही किती काळजी घेतली आहे? या ठिकाणी सिद्धेश्वर जी कमिटीचे मेंबर आहेत आमचे विश्वस्त आणि प्रशासक यांनी काय केलं की भाविक भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक ज्या ठिकाणी जे वर्क आहे त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड लावलेले आहेत, मेन व्यक्ती लावले आहेत. त्यांच्या ठिकाणी आयोजक आणि कुठलाही त्रास न होता पोलीस डिपार्टमेंट आहे, अदर पण जे वर्कर आहेत. तर या ठिकाणी सिद्धेश्वर कमिटीनं भाविक भक्ताला कुठलाही त्रास न होण्यासाठी आयोजन केलं आहे.